कारणाने हा प्रकल्प रखडला होता. त्यातलं मुख्य कारण होतं CRZ आणि या कायद्यांच्या अडचणीतून आणि वेगवेगळ्या आलेल्या प्रॉब्लेम्स मधून मात करत करत आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो होतो. आमचा प्रकल्प मार्गी लागला होता. गेल्या बऱ्याच वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आणि संघर्षानंतर 2 वर्षापूर्वी आम्हाला एक चांगला विकासक लाभला होता. सरकार ग्रुप, त्यांचे डेव्हलपर, त्यांचे मालक श्री आकाशजी गुप्ता यांनी आमचे सर्व प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन हा रखडलेला प्रकल्प अगदी वेगात मार्गी लावला. 2 वर्षापूर्वी आम्ही त्यांना अपॉइंट केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या परमिशनवरती 1 वर्षामध्ये काम केलं आणि बरोबर गेल्या डिसेंबरला 1 वर्षापूर्वी आमच्या प्रत्यक्षात साईटवरती कामाला सुरुवात झाली. काम अतिशय वेगाने चालू होतं. तुफान स्पीडला काम चालू होतं आणि तेच काम चालू असताना क्वालिटीमध्ये अजिबात कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नव्हतं, याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. एवढं सगळं होत असताना, सगळं काही सुरळीत चालू असताना गेल्या ऑक्टोबरमध्ये आमचं प्लिंथ कम्प्लिशनचं काम कंप्लीट झालं. प्लिंथ कम्प्लिशनचं काम कंप्लीट झाल्यानंतर 2 महिन्यापूर्वी आम्ही प्लिंथसाठी पुढच्या परमिशनसाठी अप्लाय केलं. प्लिंथ चेकिंग आणि त्याच्यानंतर पुढच्या परमिशनसाठी अप्लाय केलं होतं. परंतु गेल्या 2 महिन्यांपासून SRA कडून याबाबत चालढकल करण्यात येते. आम्हाला पुढच्या परमिशन मिळाल्याच नाही. पण त्याहीपेक्षा भयानक गोष्ट म्हणजे हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आम्हाला अत्यंत मोलाची साथ देणारे जे विकासक आहेत आमचे आकाशजी गुप्ता साहेब, त्यांना या प्रकल्पातून बाजूला करण्याचं कटकारस्थान चालू झालं. आणि हा फक्त कटकारस्थान आमच्या प्रोजेक्ट पुरतच नाही, तर बाकीच्या उरलेल्या आणखीही 2 प्रोजेक्ट बाबत चालू झालं. आणि अचानकपणे SRA कडून 13-2 ची नोटीस पाठवण्यात आली. थोडक्यात सांगतो, 13-2 ची नोटीस केव्हा पाठवली जाते? 13-2 ची नोटीस जर आम्ही कंप्लेंट केली, म्हणजे झोपडपट्टी धारकांनी कंप्लेंट केली, कमिटीने कंप्लेंट केली की विकासकाने रहिवाशांना वाऱ्यावर सोडलं आहे, प्रकल्प जाणून बुजून रखडवला आहे किंवा आणखी कोणत्याही प्रकारची दिरंगाई प्रकल्पाबाबत होत आहे, असं जर आम्ही शासनाला कळवलं तर त्याबाबत 13-2 ची नोटीस काढून आम्हाला हिअरिंगसाठी SRAच्या ऑफिसमध्ये बोलावलं जातं. तिथे प्रत्यक्षात CEO साहेबांसमोर याची सुनावणी होते. जर त्यामध्ये असं सिद्ध झालं की डेव्हलपरने म्हणजे विकासकाने जाणून बुजून प्रकल्प रखडवलाय, तर या बाबतीमध्ये कायदेशीरपणे नोटीस देऊन त्या डेव्हलपरला बाजूला केलं जातं आणि नवीन डेव्हलपर अपॉइंट केला जातो. पण अशा यामध्ये या पूर्ण प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचं असं काही सबब नसताना ना आमच्याकडून कंप्लेंट केली आहे आणि प्रोजेक्टचं काम अगदी सुरळीतपणे आणि वेगाने चालू असताना सुद्धा जर आमच्या विकासकाला या प्रकल्पातून बाजूला करण्याचं जर कारस्थान केलं जात आहे, तर ते कारस्थान कशासाठी आहे हे न कळले इतके सगळे लोक दूधखोरे नाहीये. आणि यासाठी जे SRAचे CEO साहेब आहेत श्री महेंद्र कल्याणकर साहेब, त्यांची याबाबतची भूमिका फार संदिग्ध आहे आणि ती आम्हाला वेळोवेळी कळून येते. यापूर्वी 2 वेळा आम्हाला सुनावणीसाठी बोलावलं होतं आणि ती सुनावणी झाली नाही. आणि आमच्या विकासकाला आमच्या प्रकल्पामधून का हद्दपार केलं जात आहे याची चौकशी आमची मागणी आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी करावी आणि याबाबतची जागरूकता आणण्यासाठी आणि आमचं म्हणणं शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली होती. कारण हा प्रश्न जवळपास 9,000 लोकांचा प्रश्न आहे, बेघर होण्याचा प्रश्न आहे. जवळपास 2,500 घर यामुळे बेघर होण्याची संकट
आमच्यावर आलेला आहे आणि आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा, माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. धन्यवाद. नमस्कार, मी वरळी आदर्शनगर सागर दर्शन गृहनिर्माण संस्थेचा सचिव. हे जे प्रकरण आहे हे फार गंभीर घडलेलं आहे. आमचा प्रकल्प 1996 साली जो सुरू झाला तेव्हा आमच्या इथे दादलानी नावाचे डेव्हलपर्स होते, इनोव्हेटिव्ह कन्स्ट्रक्शन. ते 2007 पर्यंत होते. कोणतंही त्यांनी विकास कार्य केलं नाही, फक्त प्रकल्प रखडवून ठेवला. त्या टायमाला आमचे 22 रहिवासी देखील त्यांनी इतरत्र स्थलांतरित केले एक ट्रान्झिट मध्ये. एक ट्रान्झिट कॅम्प देखील 2013 मध्ये डिक्लेअर झाला म्हणून शासनाने तोडून टाकले. 2007 नंतर आमच्या इथे ओंकार डेव्हलपर झाले, बाबूलाल वर्मा आले. तेव्हा त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की 6 महिन्यात कामाला सुरुवात करतो. 2007 मध्ये कामाला तर काही सुरुवात झाली नाही, कोणत्या परमिशन घेतल्या नाही. उलट जे आमचे 22 रहिवासी भाड्याने बाहेर राहत होते त्याचे भाडे देखील दिले जात नव्हते. अशा कठीण प्रसंगात आम्हाला पण आमचा प्रकल्पावर घ्यायला तयार नसताना अकाळजी गुप्ता साहेबांनी फार आम्हाला खंबीर साथ दिली आणि सर्वप्रथम 2020 मध्ये साहेबांची आम्ही नियुक्ती केल्यावर त्यांनी 22 रहिवाशांचे भाडे अदा केले आणि फार मोठा आम्हाला दिलासा दिला. कारण त्याचे अपवाद आले होते. 1996 सालापासून आमचे 22 रहिवासी बाहेर आहेत. या अशा परिस्थितीत एसआरने कधी आमची कुठली चौकशी केली नाही. आम्ही वारंवार जात होतो की बाबा हे डेव्हलपर्स, दादलानी डेव्हलपर्स, ओंकार डेव्हलपर्स हे कुठलेही काम करत नाहीये, त्याला तुम्ही काढा. तेव्हा कुठल्याही एसआरने आमची दखल घेतली गेली नाही. तुम्ही परमिशन आला तर होईल एवढं फक्त उत्तर असायचं. आमच्या 22 रहिवाशांबद्दल त्यांच्याकडे कधीही उत्तर नव्हतं. पुन्हा आता बदलायला जे चालू आहे ते सीओच आपले एसआरए कडनं जे आता नोटीस आलेली आहे आणि आता हे आमच्या विकासाबद्दल मी बोलतच नाही. आम्ही एक झोपडपट्टीमध्ये राहणारे रहिवासी आहोत आणि आमची कुठेतरी इच्छा असते की आम्हाला चांगल्या घरामध्ये जावं आणि आम्ही आज लहानापासून पाहत आलेलो आहे. भरपूर विकासात आलेले आहे ते आम्हाला आठवण पण नाहीये. पण हे जे विकासात आहे आणि जे आमच्या आकाश सर जे आहे ते आमच्या बरोबर सतत प्रत्येक मंडळामध्ये येऊन सतत आमच्याबद्दल संवाद साधत होते, त्यांचं मनोगत सांगत होते, आमच्या समस्या कळत होते. आणि आता हे यांना बाजूला करून दुसरे विकासात आणायचं आहे का? मग आम्हाला आमचं घर हक्काचं मिळणार आहे की नाही, तर आम्हाला हटून इथे काय दुसरा प्रोजेक्ट करणार आहे आणि आम्ही कुठे जाणार? कारण की आमच्या वाढवडिलांपासूनची हे आमची घरं आहेत. आमचं दुसरं काही बाहेर कुठे काही नाहीये आणि हे आमचे विकासच नाहीये. तर आमचा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे की आज 3 वर्ष ते आमच्यावर सतत प्रत्येकाशी संवाद करून आम्ही त्यांच्याशी बोलून प्रत्येक ठिकाणी मिटिंग घेऊन आम्ही त्यांचं मनोगत ऐकायचो, आम्ही आमचं सांगायचो. त्यांनी प्रत्येक वेळेला त्यांचं न सांगता आमचा विचार घेत आहे आणि असा विकास तर आम्ही पाहिलेला नाहीये. पण आमचं आता आम्हाला जर हटून जर इथे काय बांधायचं असेल, करायचं असेल गव्हर्नमेंटला, तर आम्ही कुठे जाणार? आणि आता आम्हाला हेच विकासच पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये जर जेव्हा आमची अशी परिस्थिती होती की आम्हाला कुठे लस मिळत नव्हती, त्यावेळेला कोण आमच्या पाठी उभं राहिलं नाही, तर राहिले तर फक्त आपले गुप्ता सर. मग आता त्यांना आम्ही वर्गवून किंवा टाकून असं कुठे देणार नाही आणि आम्हाला आमच्या जागेत ते हक्काचं घर देणार आहे. आम्हाला टॉयलेट बाथरूमचे प्रॉब्लेम आहेत. आमचं आता आयुष्य गेलंच, आम्ही इथे लहानाचे मोठे झाले, पण आम्हाला पण आमचं स्वप्न आहे की छान अशा घरामध्ये राहायचंय आणि ते पूर्ण करतील अशा आम्हाला आशा आहे की ते आकाश सर आमचे स्वप्न पूर्ण होतील. जे काही सीओ सर आहे, एसआरएचं जे काय कायद्याचं नोटीस आलेले त्यांना आम्ही न दुमळता आम्ही त्यांना सपोर्ट करणार आणि आमचा हक्काचा गरज बांधून घेणार. नमस्कार, मी सलोनी साळके. आकाश गुप्ता आमच्याबरोबर 3-3.5 वर्ष आमच्या सोबत आहे. आम्हाला कोणत्याच गोष्टीत त्यांच्याबद्दल प्रॉब्लेम नाही. मग कल्याणकर म्हणून जे कोण आले आहेत त्यांनी अचानक आमचे सगळे
एसआरएनी आम्हाला सगळे परमिशन दिलेले असताना आता ते नाकारतात, म्हणजे याचं कारण काय की इथे पॉलिटिशियन्स आहे की राजकीय नेतेच आहे की दुसरा आणखी कोण आहे त्यामध्ये, आणि जे कोणी आहे हे घर हे जनता कॉलनी आमची आहे आणि आकाश सर ही आमची विकासक आहे आणि आम्हाला आज उद्या पुढे तेच हवे. तर त्यासाठी तुम्ही पत्रकार आहात, तुमच्या पेनाच्या सत्रांनी तुम्ही जे काय करू शकता ते करा आणि आम्ही पण आमच्या ह्यानी जे काय करणार ते करणार. कारण आकाशजी सर हेच आहे की आमच्या आडवाड गाच्या रूम मध्ये स्वतः येऊन त्यांनी बघितलंय आम्ही एवढी वर्ष कशी राहतोय. एका आडवाड गाच्या रूम मध्ये आम्ही 10 लोक राहतोय, आम्हाला बाथरूमची सोय नाही. 2054 लोकांमध्ये आमच्या एवढ्या मोठ्या सोसायटीत 7 ते 7च बाथरूम आहे. हे फक्त आकाश सरांना माहिती आहे आणि आकाश सरांनी तिथं आम्हाला बरेच काही सहकार्य करतात आणि सपोर्ट करतात. आणि जर कोणती कायद्याची गोष्ट असेल तर ती पेपर वाईज करून आमचे वकील सुद्धा आम्ही तुमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडे काही डिस्कस करायचे. पण अचानक हा कोणता कायदा आहे की त्यांनी डायरेक्ट हे काम रद्द करायला परवानगी दिली आणि असं केलं तर आम्ही जो 23ला जो मोर्चा काढणार आहे तिथे आम्ही बहुसंख्येने जाऊन खूप वेगाने आणि आकाश सरांचा बद्दल सपोर्ट करणार आहे. आणि आमची हीच इच्छा आहे, आकाश सर आगे बढ़ो, आकाश सर आगे बढ़ो. हे गेले 2.5 महिने आजाराने ग्रस्त आहेत आणि त्यांना स्वास्थ्य चांगलं लागू दे म्हणून आपण साईसाठी प्रार्थना करूया. जेव्हा आमच्या साहेबांना त्यांना झालेल्या आजारातून लवकर बरं कर, त्यांना चांगली सुविधा दिली. सगळ्या आपल्या महिलांनी पुरुषांनी ऐकून सावधान्यांना मुलावर जवळ बांधलेलाचे यांना जेव्हा आजारातून लवकर झालेल्या आजारातून आपण लवकर बरे व्हावे आणि चांगला निर्णय देण्याची क्षमता घेऊ ही आपल्या साहित्याने प्रार्थना करावा असं त्यावेळी प्रार्थना करतो. महेंद्र साहेब गेटवे साहेब तुम्ही आनंद साहेब लवकर बरोबर आणि चांगल्या निर्णय देण्याची क्षमता तुम्हाला सुबुद्धी देतो. आहे ती आम्ही चालू देणार नाही आणि जर सरकारला त्यांची मनमानी करायची असेल तर आमची मनमानी ही आम्ही त्यांना आकाश येणारं इलेक्शन आहे त्यावेळेला दाखवून देतो. हे कोण आहेत महेंद्र कल्याणकर, हे नक्की लोकांचं जनतेचं कल्याण करतायत की अधोगती करतायत हाच प्रश्न आम्हाला त्यांना विचारायचा आहे. आणि हे जर उद्या आम्हाला हेरिंगला भेटले नाही तर आम्ही आणि आकाशी मुख्य सरपंच आमचं काम रखडलेलं आहे जनतेचं. आताच्या नगरसेवक आम्हाला लवकरात लवकर चालू व्हावी ही इच्छा आहे की प्लीज पत्रकार परिषदेतून त्यांच्यापर्यंत हे पोहोचवा हीच विनंती तुम्हाला सगळ्यांना. नमस्कार. काय करायचं आहे त्यासाठी सर्वांचा तो बळ आमच्या महिला आहेत, आमच्याकडे आमच्या मागे आम्ही खंबीरपणे राहू. पण इलेक्शन म्हाडा ने 13(2) का नोटिस देके निकाला था, तो इससे आपको एक समझ में आया होगा कि 13(2) का नोटिस अगर डेवलपर काम नहीं करता है तो लगाया जाता है. उसके लिए हमारे तरफ से मतलब झोपड़पट्टी वासियों के तरफ से अगर आगाज किया जाए तो ही म्हाडा का सीईओ उसकी दखल लेता है और उसके बाद में उसकी हियरिंग होती है और उसके बाद में वो डेवलपर को साइडलाइन किया जाता है. अब ये हमारी योजना पिछले 2 साल से बहुत अच्छी तरह से कार्यान्वित हुई थी, जिसके लिए हम लोग शुक्रगुजार हैं सरकार ग्रुप के श्री आकाश जी गुप्ता साहब के. उन्होंने हम लोगों की वेदनाएं समझी और उसके अनुरूप हम लोगों को बहुत अच्छी तरह से सपोर्ट किया. पिछले 2 सालों में
उन्होंने जो जरूरत की परमिशन थी वो पूरी लाकर बराबर यही दिसंबर में एक्चुअल साइट पे काम चालू कर दिया। पिछले 10 महीनों में उन्होंने एक रिकॉर्ड ब्रेक स्पीड बोल सकता हूं उस हिसाब से काम किया। 10 महीनों में पूरा नीचे का पाइलिंग का माइक्रो पाइलिंग का काम पूरा करते हुए राफ्ट भरकर उसके ऊपर का फाउंडेशन रखकर रिटेनिंग वॉल का काम कंप्लीट कर ऊपर की टॉप की स्लैब कंप्लीट करके उन्होंने पूरा प्लिंथ तक का काम कंप्लीट किया। 10 महीनों में इतना काम कंप्लीट करना बहुत बड़ी उपलब्धि है और उससे भी ज्यादा हम लोग इसलिए शुक्रगुजार हैं, इस पूरी कार्य प्रणाली में उन्होंने कहीं पे भी क्वालिटी में कॉम्प्रोमाइज नहीं किया। तीसरी बहुत अहम बात यह है कि हमारा एरिया काफी कंजेस्टेड है, तो उसमें इतना बड़ा कंक्रीट लाना, इतनी बड़ी मशीनरी लाना और इतने स्पीड से काम करना, ये हमारे लिए बहुत बड़ी उपलब्धि थी। ये चीज दिखाती है कि हमारे विकासक का जज्बा क्या है। लेकिन जैसे ही 10 महीने पूरे हुए और पिछले अक्टूबर में यही साल के अक्टूबर में हमारा प्लिंथ का काम कंप्लीट हुआ, यानी चौथरे का काम कंप्लीट हुआ, तो हम लोगों ने फर्दर सीसी के लिए आगे की परमिशन के लिए एप्लीकेशन दे दिया। लेकिन ये आप देख सकते हैं कि हमारे ये 2024 का काम और अभी आज की स्थिति का काम, ये इसके फोटोग्राफ्स है, इसके एविडेंसेस हमारे पास में है। लेकिन 2 महीना पहले जब हम लोगों ने प्लिंथ चेकिंग का कंप्लीशन सर्टिफिकेट अप्लाई किया और उसके आगे की परमिशन के लिए हम लोगों ने अप्लाई किया, तभी से लेकर आज तक हम लोगों को परमिशन देने के लिए काफी दिरंगाई की जा रही है, पहले मुद्दा। लेकिन उससे भी बहुत बड़ी भयानक बात यह है, बहुत ही बड़ी भयानक बात है कि एक बहुत बड़ा षड्यंत्र रचा जा रहा है, जो कि हमारे विकासक को, जिसने बहुत इतना अच्छा काम किया, उसको हमारे प्रोजेक्ट से दखल अंदाज किया जा रहा है, उसको हमारे प्रोजेक्ट से बाहर किया जा रहा है। यह प्रोजेक्ट बाहर करने के लिए पिछले महीने में हम लोगों को 13(2) का नोटिस मिला हमारे विकासक को, और हमें भी मिला। 13(2) का नोटिस देने के लिए हम लोगों की तरफ से कंप्लेंट जानी चाहिए। हमने तो कोई कंप्लेंट की नहीं, न हमारे किसी सदस्य ने कंप्लेंट की, लेकिन उसके बावजूद भी 13(2) का नोटिस की अमल करना बहुत गलत बात थी और अपने अधिकारियों का दुरुपयोग करना था। नोटिस को हम लोगों ने 2 बार आंसर देना चाहा, दोनों बार हम लोग हियरिंग के लिए गए, लेकिन दोनों बार हमारी सुनवाई नहीं हो सकी। हम लोग पूरा दिन उधर हम लोगों ने वेट किया, लेकिन सीओ साहब उपलब्ध नहीं हो सके। तो कल्याण उसके बाद भी, मतलब आज भी हम लोगों की वापस 24 तारीख को हियरिंग है, जिसके लिए हम लोगों को दोबारा बुलाया गया है। और हम लोग इस सभा में इस वक्त हम लोग पूरे रहीवासियों को इन्वॉल्व करना चाहते हैं, ना कि सिर्फ कमेटी। तो उसके लिए हम लोग जाने वाले हैं। लेकिन ये पिछले 2 महीने से जो चीज़ों का जो विलंब हो गया, तो उसके वजह से हमें और हमारे विकासक को बहुत बड़ा लॉस सहना पड़ने वाला है। और हम लोगों के ऊपर अभी ये संकट है कि हमारा विकास हमारा जो काम जो है वो कहीं बंद ना हो जाए। इसका कारण क्या मानते हो? क्या ये क्यों हो गया है? क्या कौन है इसके पीछे? क्या है इसके पीछे? अगर सीधी बात है, सीधी बात है, इस चीज के पीछे अगर हम लोग नहीं चाहते हैं चालू प्रोजेक्ट बंद करने का, ये इतिहास का पहला उदाहरण है। चालू प्रोजेक्ट में किसी को 13(2) का नोटिस बजाया जा रहा है, और इसके पीछे का जो उद्देश्य है वो सीधा है कि हम उन लोगों को ये प्रोजेक्ट में हाईजैक करना है। ये प्रोजेक्ट हम लोगों से, हमारे डेवलपर से निकाल के किसी और को सौंपना है। ये सीधी चीज दिखती है। तो अभी आपकी मांग क्या है सरकार को लेकर, या किसके अगेंस्ट क्या चाहते हो? हमको आगे परमिशन मिलनी चाहिए, आगे काम करने के लिए शिक्षे मिलने चाहिए। हमारा 250 परिवार बाहर है, तो उनको तय समय पर बिल्डिंग बन के घर मिलना चाहिए। हमारे सामने
हमारे सामने एक बहुत बड़ा संकट है। संकट इसलिए कि आज हमारे 250 परिवार बाहर है और ये 250 परिवार बाहर होने के साथ साथ में और तकरीबन 2000 घरों के डेवलपमेंट जो पुनर्विकास प्रक्रिया में थी वो अफेक्ट होने वाली है। इसको अगर ब्रेक लग गया, आज की तारीख में ब्रेक लगता है तो 250 परिवार तो बेघर 100% होने वाले हैं और उसके अलावा जो 2000 परिवारों की जो पुनर्विकास योजना जो इसके पीछे पीछे कार्यान्वित होने वाली है वो बुरी तरह से अफेक्ट होगी। पिछले 60-70 सालों से हम लोग झोपड़पट्टी में रह रहे हैं, कहीं तो भी हम लोगों को न्याय मिलना चाहिए, जिसके लिए हम लोग पूरी तरह से कोशिश कर रहे हैं और जिसके लिए आकाश गुप्ता सर जैसा अच्छा डेवलपर मिलना एक नसीब की बात होती है। आप भी समझ सकते हो, उस भीड़ में हो कि हर बिल्डर अपना स्वार्थ चाहता है, पर हमारे गुप्ता साहब वैसे नहीं है। हमारी प्रॉब्लम्स, हमारी परेशानियां समझकर एक काम कर रहे हैं और उनको इस प्रोजेक्ट से बाहर किया जा रहा है, दखल अंदाज किया जा रहा है और वो भी अपने निहित स्वार्थ के लिए, इन भ्रष्ट अधिकारियों की वजह से। तो ये बहुत गलत बात है और इसका हम लोग निषेध करते हैं। सरकार से क्या आपकी गुहार है, क्या करोगे? हम लोग ये चाहेंगे कि माननीय मुख्यमंत्री साहब देवेंद्र फडणवीस साहब को, कि जिनको हम लोग विकास पुरुष के नाम से जानते हैं और जिनका कार्य तत्परता पूरे महाराष्ट्र के सामने है, तो उनसे हम लोग जरूर गुजारिश करेंगे और आप लोगों के माध्यम के तरफ से ये उनका बात पहुंचाना चाहते हैं कि हम लोगों को जल्द से जल्द न्याय देकर हमारी आगे की परमिशंस जल्दी से जल्दी क्लियर कर हम लोगों को ये काम सिर्फ और सिर्फ माननीय श्री हमारे डेवलपर आकाश जी गुप्ता साहब है, उनके तरफ से ही पूरा होना चाहिए। क्योंकि हम लोगों को एक गारंटी है कि अगर आकाश गुप्ता साहब इस प्रोजेक्ट में रहेंगे तो प्रोजेक्ट हम लोग बिना विलंब और सबसे बड़ी बात पूरी क्वालिटी के साथ होगा। क्योंकि बाकी ये सारे प्रोजेक्ट हम लोग देख चुके हैं, हम लोगों ने देखे हैं प्रोजेक्ट, बहुत नजदीक से देखते हैं, उनकी प्लानिंग देखते हैं, उनके काम की क्वालिटी देखते हैं, बट आकाश जी गुप्ता साहब ने जो काम किया है